नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सायली आणि तुम्ही बघताय सायल स्टॉम गेमर. लास्ट व्हिडिओमध्ये मी भुया केलता, तर या व्हिडिओमध्ये पण मी भुया करायचा ट्राय करणार आहे. आता टेक ऑफ लँडिंगचं माझ्याकडे तर नाही आहे, रँडम प्लेअरकडे होतं. त्यांनी त्या पीकला घेतलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे पीकवरती कसे बंदे येतात. आधीही यायचे, आत्ताही येतात, पुढं पण येत राहीन. तर आम्ही आता खाली उतरतो, जरा थोडीशी सेफ लँडिंग करू, म्हणजे बंधनपासून वाचायला पहिलं शोधायला पाहिजे आपल्याला. पहिले एक चांगली शॉर्ट रेंज या लॉंग रेंज कुठली पण भेटू दे. इथं समोर काय VSK गनचं नाव काहीतरी आहे, ती घेतली आहे तात्पुरती. आता आज जाऊन बघू कुठली गन भेटते. स्कार पण भेटली आहे फर्स्ट लेवलची. डब्यात काय अरे ऑक भेटली आहे, ऑक चेंज करतो. नंतर कुठली बिझॉन नाही ऑक पाहिजे पहिली. स्कारला सोडलं मी आणि ऑक घेतली पहिलं. आतमध्ये ना, तर वरच्या साईडला बंद आहेत. आणि सारखं असं लॅग होतं, त्यासाठी सॉरी. तर पिंग आहे जातो कधी कधी. इथं समोर 2 जण दिसतात मला. ऑक काढली बाहेर आणि एक उप्पी हेड. किल कन्फर्म करतो मी पहिलं. आता कधी कधी चोरी पण होतो. आता आज जाऊन बघतो मी. आज पण बहुतेक लढाई चालू होती. अरे इथं चुकूची एके आली माझ्याबरोबर. एके नाही, मला बिझॉन पाहिजे बाबा. शॉर्ट रेंजला काय वेपन पाहिजे ना. किल चोरी बोलते. एक मस्त किल चोरी केली. मॅक 10 सारखी गनच नाही कुठली शॉर्ट रेंजला वापरायला, चांगली चालती. तुम्ही पण चालवत असाल तर कमेंट करा. अरे वरनं कोणतरी बॉम्ब टाकते, साईडला येतो. अरे एक जण नॉक झाला. त्याचा ॲमो संपला की ना, मग तो शांत बसेल. तरी पण जरा बघतो मी वरती कोण आहे का दिसायला मारायला. संपले ॲमो व्हायचे. टोकन्स कलेक्ट केले. आता बाहेर वरती जरा बघतो मी. तू बॉम्ब टाकत होता ना वरनं. आता आज जाऊन रिवाईव्ह करतो कोण. मलाच रिवाईव्ह करायला लागेल. सॉरी, तर मला एक पार्ट कट करायला लागला, ते मला नोटिफिकेशन आली ती. आता प्रेमने रिवाईव्ह करून टाकलं आहे. हे कुठली गन आहे? शॉर्ट गन नको. शॉर्ट रेंजला कधी कधी शॉर्ट गनना धोका देऊन टाकते. अरे बंद आला. नॉक. किल कन्फर्म. ते लँडमॅन लावले. अरे चुकीने कुठला वाटतं. थँक्यू प्रेम. झालो परत मी जिवंत गाईज. मी आता मेडिकेट मारून घेतो. इनहेलर. अरे एक बंदा बाहेर. प्रेम फिनिश कर त्याला. आणि आतमध्ये पैका गेला पळून. हो करतो. अरे प्रेम भाईचा मॅच चालू झाला आहे. प्रेम भाई आले आता आमच्यासोबत बोलायला. तसपर्यंत लूट करतो जरा. प्रेम भाई त्याला निपटवतील. प्रेम भाई स्वतः नॉक. काय प्रेम, मला वाटलं तू मारशील त्याला. तू पण नॉक झाला. थांब झाला, तुला रिॲक्ट करतो तुला. अरे मागणं पण अरे वा ग्लूवॉल मस्त टाकलं आहे मी यार. वरती येतो. अरे इकडनं बंद आला. सँटिव्हनिओ ग्लूवॉल तोडतो आहे. परत नॉक झाला का तू. वा, आता आत नाही येऊ शकत तो. तोचपर्यंत मिडी मार. मी जरा मागून जाऊन मारतो त्याला. ऑगल हातात घेतली. बंदासमोर. अरे हेड का नाही लागत. 55 नॉक येतो. सोन्याचा फायदा पण नाही. सोन्याचा फक्त डिमिट्रीला असतो. तुला ना म्हणते मी, म्हणजे ज्याला आता मारलं ना मी, त्याच्याकडे फक्त सोने आणि सँटिनो आहे. सँटिनो आणि सोन्याचं काय कॉम्बिनेशन आहे. डिमिट्री आणि सोन्याचं कॉम्बिनेशन आहे. आता बंदा समोर. अरे अंगावरती त्याने हेड दिला मला. इथं मेलो मी. माझी चुकीमुळे मेलो.
त्याकडे शॉटगन होती, मी रिअलाईज नाही केलं. पण जाऊन त्याचा प्रेमने त्याला मारलं आहे. प्रेम फक्त रिॲक्ट कर मला एकदा. आता जोपर्यंत मी खेळत नाही आहे तोपर्यंत मी मेलो आहे. तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असं पाहत राहा. मी परत जिवंत झालो आहे. थँक्यू प्रेम. आता परत पिकवरती, कारण काही पिकवरती कोणच नाही आहे. माझी लूटपणी जर पडली तर लूट घेऊन जातो मी पुढं कुठं. चला घ्या लूट पटापटा पटापटा. अरे माझी मॅक-10 कुठे? हां भेटली ना मॅक-10. तेच बघते बॅग मॅक-10 भेटा ना बॅगेत. मेडिकेटच नाही माझ्याकडं. मेडिकेट सगळे घेऊन गेले पोरं. काय रे प्रेम, मेडिकेट घेऊन गेला माझा. मला गरज होती. ठीक आहे, जाऊन दे, भेटेन कुठे ते मेडिकेट. चला आता एक तर अख्खा मोकळा गेला आपण. तर आपण भीमाशक्तीच्यामध्ये जाऊन बघू. भीमाशक्तीच्या मधोमध बंदे असतील. इथं UAVमध्ये काय कोणतरी दिसेना, म्हणजे कोणीच दिसतच नाही आहे. आता आपल्याला काय तर लूटच करायला लागेल थोडी. मी विचार करतो ग्रोजर घेऊ, पण माझ्याकडं टोकन्स कमी आहेत, फक्त 200च टोकन आहेत. तर माझ्याकडे आता बेस्ट ऑप्शन ह्याचंच असतं ऑफचा, कारण की सेकंड लेवलला झाली आहे. काय करू, घेऊ का नको? तुझी मर्जी घ्यायची तुझी. हां पण माझ्याकडे टोकनच नाही ना. मी आता थोडंसं ॲमो घेतला आहे, ॲमो कमी पडत होता म्हणून. मित्रांनो सबस्क्राईब करा गेमिंग एडिशनला. गेमिंग ॲडिक्शन प्रेम भाऊचं चॅनलचं नाव आहे, त्याला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. साईडच्या मला करू. हां कारण की त्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स माझ्याकडे आहेत. असं नसतं. असंच असतं. चला मला आता पहिलं मेडिकेट पाहिजे मला. मेडिकेट असताना थोडंसं टॅकल तर करता येईल ना. साईडला गाडी 2 जण आहे तिथं. अरे पुरी स्क्वॉड आहे, मागे 2 स्क्वॉड आहे इथं. मोको लावल्या पण 2 स्क्वॉड आली आहे. मॅक-10 हातात घेतली. अरे ओपी हेडी दिला आहे गाला. साईडनं एक आला पण तो फॅमच्या मागं त्यामुळे त्याला लागत नाही. स्कायलर अजून एक हेड, 2 डाऊन. समोरनं अजून एक होते. किल कन्फर्म झाले 2 माझे अजून. यासोबत 6 किल झालेत माझे. डेमिट्री थँक्यू प्रेम. किल चोरी करणं प्रेम करणं शिकावं कोणीतरी. प्रेमना फ्री कोर्सेस देतो त्याचे, कशी किल चोरायचे. 120 डॅमेज दिलता. 2 गोळी मारून त्यांनी माझी किल चोरली. माझ्याकडे एसकेस होती, मी हेड दिला डायरेक्ट. 2 गोळ्या मारले, मी गोळी मारली. मी 2 गोळ्या मारल्या नाही आहेत. मॅक त्यांचे भरपूर त्याला मारले, ते पण माझी एक जाऊन देता. 90ची असते. जाऊन ते चांगले किल चोरी करत राहा. असं काय नाही, प्रेम करा ना. कधी केलं नसतं मध्ये काही 1-2 किलो होते टिकतो विचार. म्हणून माझे मी जाऊन 8 केले तुझ्यापेक्षा जास्त. आता थोडेसे टोकन्स झालेत माझ्याकडे. 1300 टोकन्स आहेत. काय विचार करू प्रेम, मी घेऊ का ग्रोसा? सायलेन्सर आहे पण माझ्याकडं. घे, माझ्याकडे पण होतं. चला आता ग्रोसच घेऊ आपण डायरेक्ट. काय की आता झोन छोटा होतो आहे आणि छोट्या रेंजमध्ये चांगलं ग्रोचं पण चांगली चालते. मला वाटते ऑक जास्त साथ देऊ नाही शकत माझं शॉर्ट रेंजमध्ये. मला आता ग्रोज घेतली ग्रोचं मी, कारण की ग्रोचं नंतर व्हॅल्युएबल ठरेल माझ्यासाठी. तुला काय वाटतं प्रेम, माझे एंडमध्ये म्हणजे गेमच्या एंडमध्ये भूय झाला तर झाला किती किल होतील? 8 का 9. 8 का 9? माझ्या आत्ता, कारण की माझ्या आत्ता 7 आहेत. 7 नाही 6 किल आहेत. खाली एल शेफवरती बंद आहेत. मी जरा स्कोप लावून बघतो खाली काय दिसते का कोण. हां ग्लू वॉल टाकला आहे त्यांनी, म्हणजे खाली आहेत. तिथं 2 करन्सीमध्ये भांडतात. एक स्कायलर खूप डॅमेज दिला आहे पण त्यांनी ग्लू वॉल लावला आहे. टीम वाईप आउट. रिॲफ करायला त्या वाटतं बिचारा.
पण आमच्यामध्ये अडकून गेला. लॉन्चर सुटलाच ना लॉन्चर बघा, एम करून लावायला लागतंय. ग्रॉचा हातात इथं पण डॅमेज पडतोय पण किल कन्फर्म होत नाही आहे. नॉक तर झालं ना मग लगेच इझिली किल करता येतील. सगळ्यांनी वरती राहा, जास्त खाली जाऊ नका, नाही तर परत उडले का मग टोकन आहे रे एफ करायला पण मशीनचं नाही साईडला. नॉक होऊन जा भाऊ, नॉक हो. मला तर परत लॉन्चर टाकायला लागतं आहे. इथं कॉपरचं दिसलं मला पण नाही तिथं. जाऊन द्या त्याचं पुढं जाऊ. प्रेमला कोणी देऊन टाकलं आहे. प्रेम झाले प्रेम नॉक जाऊन मिळाला पण मी पहिला रिॲप न करणार. पहिला टप्प्यातनं ॲमो घेईन. माझ्याकडे ॲमो खूप कमी दे, 90 का 80 ॲमो आहे. ह्याच SVD वाय आहे पण नको, ग्रॉज चांगली चालती आहे. प्रेमला रिॲप केलं. प्रेम तू ना SVD वाय घे, तर ड्रॉपमध्ये SVD वाय आहे, तुला चांगली पडेल मारायला. तुझ्याकडे राफेल पण आहे, सायलेन्सरची पण गरज नाही तुला. चालेल. पण इकडे आला तरच भेटेल, नाही तर कुठं पण जाशील तर नाही भेटणार. हां गेला का तिथं, आता नाही भेटणार तुला. झोन गेला तिकडं, खाली पण बंद आहेत. समोरनं कोणतरी लॉन्चर लावून आले पण बॉक्सेस मोर दिसेना, पण जातो तिथं. कारण की प्रेमला पण मारतात ते मागणं, दोन्हीकडनं मारतात ती. बघा प्रेमने गुलवर लावून बसलं आहे, झाडाच्या मागं आहे. ह्याला माहितीच नाही मी मागं आहे. किल कन्फर्म, 8 किल झाले यासोबत. अरे मॅक्टर हातात का आली, किल कन्फर्म झालं असतं. किल चोरी केली. वरती पण ग्लू वॉल टाकला. नायरी असलं ना, नायरीने खूप प्रॉब्लेम होती. जेवढा डॅमेज होतो तेवढा पण रिकवर होतो. हा नॉक झाला पण ह्याकडे इनेलर असू शकतो, कारण की क्लोज रेंज आता व्हायला लागलं ना, झोन छोटा व्हायला लागला आहे. इथं खाली बंद आहे. नॉक, किल कन्फर्म. अजून एक खाली नॉक, ते किल कन्फर्म करून टाकतो. कुणाचं पण असतं त्यांचं परत किल सुरू होतात. हां बघा किल. तुम्हाला काय म्हणलं मी, इनेलर असतं ना इकडं, कारण की आता झोन छोटं होतं त्यामुळं आता ॲटोमॅटिक तो किल कन्फर्म होईल. कारण की तिकडं ना डिमिटरी चार्ज असेल ना इनेलर असेल त्याकडे अजून एक एक्स्ट्रा. हां तुम्हाला काय बोललो मी, भेटला किल एल शेपवरचा. यासोबत माझ्याकडे 10 किल झालेत. डाऊन. स्क्वॉड समोर येणार तर असंच होणार ना, एकटी चालली स्क्वॉडच्या समोर मारायला. काय विचार करून आली ती. आता फक्त 11 जण राहिलेत. ग्लोवलच्या स्कायलर मारतो. अरे इथं तर बंदच नाही, उगाच स्कायलर वेस्ट केला माझा. आता 10 जण राहिलेत, त्यातले आम्ही 4 म्हणजे अजून 6 जण राहिलेत. म्हणजे मला वाटतं एक डुओ असेल आणि एक स्क्वॉड असेल, तर आम्हाला अजून किल करायचे आहेत. बहुतेक वरच्या साईडला असू शकतात. अरे एल शेपवरती मोको त्याने डिमेट्री लावलं आहे. स्कोप लावला पण काय कोण दिसत नाही तिथं. आला गेला वायपआउट. माझी प्रेडिक्शन चुकली. सोलोमध्ये होते ते लोक. माझं स्कायलर पण चार्ज नाही आहे. इथं 12 किल, चांगले किल केलेत. अजून किती जण राहिलेत, अजून एक स्क्वॉड राहिली फक्त. टीम वाईपआउट. आता फक्त किती, एकच जण राहिलं आहे. आणि तो मला वाटते दगडाच्या मागं नाही, दगडाच्या मागं पण नाही, वरच्या साईडला असेल. खाली नाही तर मग वरतीच असेल, कारण की खाली आम्ही होतो. आता वरच्या साईडला असं होतो, टावरच्या मागं. मी रॅन्डम फार केलं आहे, काय तर बंद दिसला नाही मला. अरे प्रेम भाऊला बंद दिसला. प्रेम भाऊने उडाला. यासोबत बुया केला आहे. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. थँक्यू.